गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी कविता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर सकाळची वेळ खूप धावपळीची असते आणि वेळ कसा निघून जातो माहिती पण पडत नाही. आज तर शिवला चक्क कंटाळा आला होता स्कूलमध्ये जाण्याचा. म्हणे मम्मा खूप थंडी वाजत आहे. अरे म्हटलं आता तर थंडीची सुरुवात झाली आणि अशी स्कूलला दांडी नको मारू. तर शिव कसा बसा रेडी झाला आणि छान स्कूलमध्ये गेला. त्याच्यानंतर मी निवांत माझे कामं आवरून घेतले, कारण बरीचशी कामे बाकी होते. नंतर मी आंघोळ केली आणि छान असा स्वयंपाक करून घेतला आणि नंतर कपडे वाळू घालत होती. तर तुम्हाला आता माझी 2 छोटी झाडे दाखवते. ते म्हणजे मी लावलेली आहेत. एक छोटी मिनी सदाफुली आणि कढीपत्त्याचं झाड. तर तुम्ही बघू शकता एका छोट्याशा सदाफुलीला पण छान फूल आला आणि हे माझं कढीपत्त्याचं झाड, ते पण छान झालं होतं. तर किचनमध्ये माझी वाटच बघत होतं. तर मी पटकन माझे भांडे राहिले होते तर ते घासून घेतले, कारण आज मला करायचा होता आवळा सुपारी आणि आवळा कँडी. तर शिवचे बाबांनी मार्केटमधून छान असे आवळे आणले होते. ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि वाफवले. तर इथे बघू शकता तुम्ही माझे छान आवळे वाफून झाले आणि त्याच्या छान अशा पाकळ्या करून घेतल्या. ह्या पाकळ्या मी टेरेसवर वाळवण्यासाठी घेऊन गेली. तर इथे मी छान पाकळ्या वाळूच घालत होती. तर शिव पण आला स्कूलमधून आणि त्याने पण मला थोडीफार हेल्प केली. नंतर आम्ही खाली आलो, जेवण केलं. तर आज छान नाचणीची पोळी, शिमला मिरचीची भाजी, लोणचं अशा प्रकारे आम्ही जेवण केलं. त्याच्यानंतर उरलेल्या आवळ्याची कँडी करायला घेतली मी. तर आता हे तुम्ही बघू शकता पॉटमध्ये मी आधी पिठी साखर काढून घेतली आणि त्याच पॉटमध्ये आवळ्याच्या फोडी टाकून बारीक असे मिश्रण तयार करून घेतले आणि सोबत गूळ पण खिसून घेतला. कारण मी आवळ्याची कँडी गुळामध्ये करत होते, साखरमध्ये नाही. तर एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊन त्यामध्ये आपण जे आवळ्याचे बारीक मिश्रण केले ते टाकले. तर अशा प्रकारे छान परतून घेतले. 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर त्यामध्ये टाकायचा आहे गूळ. तर जेवढा आपण आवळा घेतला तेवढाच मी तिथे गूळ टाकला, जेणेकरून पाक छान रेडी तयार होतो आणि आपली कँडी पण छान होते. तर अशा प्रकारे छान 20 ते 30 मिनिटं परतून घेतल्यावर त्याला अशा प्रकारे ब्राऊन असा कलर येतो. तर तुम्ही बघू शकता इथे माझी कँडी बऱ्यापैकी रेडी होते आणि एका साईडने मी चहा करून घेतला, कारण चहा घेतल्याशिवाय मला पुढचे काम करायचेच नव्हते. तर मी आधी चहा घेतला. नंतर आवळ्याचे मिश्रण छान रेडी झाले होते आणि थंड पण झाले होते. तर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून साखरेच्या पिठीमध्ये बुडवून अशा प्रकारे मी सर्व आवळा कँडी करून घेतल्या. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर.